रायगडावर 32 मनाचं सोन्याचं सिंहासन उभं राहिलं आणि लोककल्याणकारी राजे शिवकल्याण छत्रपतीमध्ये स्थापित झाले. शेतकऱ्यांचं, कामकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं राज्य या मातीमध्ये निर्माण झालं. मातीसाठी लढणारी, मातीसाठी झुंजणारी आणि मातीसाठी मरणारी माणसं या मातीमध्ये उभी राहू लागली. हे या मातीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. असाच एक महामेरू या मातीमध्ये जन्माला आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा वारसा घेतलेला, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापित केलेले स्वराज्य संवर्धित करणारा तो योद्धा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. 14 एप्रिल 1657 रोजी पुरंदरावर एका शिवरत्नाचा जन्म झाला. तोफांचा गडगडाट झाला. सगळीकडे आनंदी आनंद वातावरण पसरले. भगवा झेंडा अभिमानाने फडकू लागला. सह्याद्रीच्या कडेकपाळ्यात एकच आरोळी घुमली, माझा राजा जन्मला, माझा राजा जन्मला. आणि आपल्या ज्येष्ठ पुत्राची आठवण म्हणून जिजाऊंनी नामकरण केले संभाजी. संभाजीराजे 2.25 वर्षाचे असताना त्यांच्या डोईवरून मातृत्वाचे छत्र हरपले. त्यांच्या मातोश्री सईबाई यांचे निधन झाले आणि समोर आल्या जिजाऊ आणि कडाडल्या. दुसरा छत्रपती घडवण्याचे सामर्थ्य अजूनही या जिजाऊमध्ये नक्कीच आहे. आणि जिजाऊ नावाच्या चालत्या बोलत्या विद्यापीठामध्ये संभाजी महाराजांचं बालपण सावरलं गेलं. संभाजीराजे धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, नीतिशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र यामध्ये पारंगत होते. एक नाही, दोन नाही, तब्बल 16 भाषा येत होत्या संभाजीराजांना. अनेक भाषातून संभाजीराजांनी काही काव्यग्रंथही लिहिले, जसे की राजकारणाची चर्चा करणारा कुलभूषणम, नायिका भेद, नकाची काठ, अध्यात्माची चर्चा करणारा 7 शतक हे ग्रंथ त्यांनी लिहिले. वयाच्या 14व्या वर्षी संस्कृत मधून लिहिलेल्या कुलभूषणम मध्ये संभाजी महाराजांनी श्री गणेशाचे वर्णन केले आहे. पद पद मकत्र समचरण जग जीवित ककर मकर ना विललित कबीर उदर लंबित विशालवर उर दीर्घ मुंडित कर्तेत चारी फल एक दंतर सुंड लवत हरी जात सकल मलम. संभाजी राजांनी बुद्धीची आवड जोपासली, त्याचबरोबर त्यांनी व्यायामाची आवड सुद्धा जोपासली. मलखांब, दांडपट्टा, घोडेस्वारी, तलवारबाजी यामध्ये संभाजीराजे माहिर होते. तत्कालीन काळात घोड्याला बेभान पळवणारा आणि रणांगणावर एका पायावर वळवणारा फक्त तो एकच योद्धा होऊन गेला. ही कला